नाव काय तुमचं? विकास बाळाचं चांदगुडे बाराणपूर बायलाचं नाव काय? बैलाचं नाव फौजी 47. एकच आणलेलं आहे. आपण हे लहानपणीच वस्त्र 4 महिन्याचं असताना घेतलेलं आहे. कुठून घेतलं? इथनं घेतलंय गावातच. नाही तुम्ही ॲड्रेस सांगू शकता कुठला आहे बैल काय संपूर्ण काय? इथलंच आहे उंडवलीतलं एक पाहुण्याचं वस्त्र होतं. हां हां त्यांच्याकडून घेतलेलं आहे. म्हणजे खरेदी केलेलं आहे. खरेदी केलेलं आहे. खरेदी केलेलं आहे. त्याच्यानंतर आदतमध्ये किती पळाला काय आता किती जाती कसं काय? आता म्हणजे आदतमध्ये कसं झालं आमच्याकडे थोडीशी धडकली होती गाडी त्यामुळे त्याने आदतमध्ये दात पडलेले. हां हां म्हणजे हो हे ओपनलाच पळालेलं आहे. ओपनलाच पळाला. आतापर्यंत सर्वसाधारण किती मैदानं झाली असतील? आतापर्यंत त्याची 30 मैदानं झाली. त्याचे 15-16 मैदानात तर त्याने गट काढलेले. सीमेला कुठंतरी आपलं वाईट थोडंसं सुट्टीत गोळ होते कशात म्हणजे नियोजनात 2 वेळा गाडी गोलाला पण राहिलेली आहे. पायऱ्या वाचून थोडा पायऱ्या अंधार वाजून असा. बैल आता गाडी पायऱ्या वाजून बैल अंधारात राहील. म्हणजे आता हा लय देखना बैल दिसतोय आणि त्याचं शरीरयष्टी बाकीच्या बैलांपेक्षा वेगळी आहे त्याबद्दल काय सांगू शकता? असतानाच जातीलाच वेगळा आहे गाजरी खिल्लारमध्ये. गाजरी याला म्हणजे अशी तापवायची गरज नाही फूक लावायची गरज नाही काय नाही. सुट्टीला बिट्टीला व्यवस्थित आहे अगदी. जसा खालून निघेल तसं शेवट वरपर्यंत. आता ह्याची गाडी कोण आणतं काय? ह्याची गाडी मी स्वतःच नाही स्वतः तुम्हीच मालक तुम्हीच चालक. हो मीच मला सुट्टी मेकर वगैरे ही आपली घरचीच लोक याचा सांभाळ कशा पद्धतीने त्याला खुराक वगैरे काय असतं काय? खुराक म्हणजे आपलं आहे हेच खुराक कसं डाळ मकाचं भरडा खपरी पेंड त्याला रेसल द्यायला तर काही प्रत्येक मैदानातच पळतोय ते. प्रत्येक मैदानात गट पास होतोय. फक्त सिमेंट टाकाटाकीत मारतात किंवा पायऱ्याचं नियोजन किंवा सुट्टी मेकर वगैरे असे प्रॉब्लेम येतात. म्हणजे बैल हा पळतोय फक्त पायऱ्या वाचून तो अंधारात राहिला असं थोडक्यात. म्हणजे बैलाची घोड्यासारखी शरीरयष्टी आहे तुम्ही पाहू शकता. मागचे खूर पायाला मजबूत बैल आहे. फक्त प्रॉब्लेम हा होतोय बैल पळतोय. बैल कोणत्या खांदी पळतो आपला? दोन्ही खांदी आतून बाहेरून. बैल चांगला अतिशय चांगल्या प्रकारे पळतोय. पण प्रॉब्लेम येतोय की फक्त पैरे होत नाहीत आणि झालेले पैरे त्याला बैलाला वासरू किंवा दुसरा बैल असेल तो पुरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बैल हा उजवी डावी दोन्ही खांदी आतून बाहेरून कुठेही पळतोय आणि या सर्वसाधारण 31 मैदानात 15-16 मैदान गट पाशी सीमेत मार खाल्ला आणि 3-4 गोलाल झालेले आहेत. तुम्ही ॲड्रेस पुन्हा एकदा सांगू शकता? मोबाईल नंबर? मी विकास बाळू चांदगुडे बाराणपूर तालुका बारामती. मोबाईल नंबर 7783520340. आणि ह्याचं फौजी का बरं नाव ठेवलं? फौजी नाव असं ठेवलं की आमचं बारकं बंधू आहेत ते फौजमध्ये येतं त्यामुळं कसं आहे त्यांची पण आठवण राहावी आपल्याला म्हणून त्याचं नाव फौजी ठेवलं. म्हणजे भाऊ मिलिटरीत आहे आणि त्यांची आठवण राहावं. आता ते तिथून पाहतात का व्हिडिओ कसे काय तिथं होते? तिथं म्हणजे रोज लाईव्ह बघतात ते. ज्या दिवशी आपली शर्यत असेल त्या दिवशी ते बघतात ते. हा म्हणजे थोडं वेगळंच नाव वाटतं का नाट्य मैदानात असं फौजी वगैरे असं नाव नाही बैलांचं म्हणून विचारलं की थोडं वेगळंच नाव वाटतं बैलाचं. नाही आपण एक हौसने नाव ठेवलं त्याचं जेणेकरून आपल्याला की त्याचं पण आपल्याला म्हणजे सारखं स्मरणात राहावं नाव की बाबा आपलं भाऊ पण फौजी आपल्या दारात पण एक फौजी. हा म्हणजे दोन्हीकडे 2 फौजी एक तिकडे सीमेवर लढल हा इकडे मैदानात अशा पद्धतीने नियोजन केलं. त्याचा सांभाळ करू आपण. हा हा म्हणजे स्वभावाला कसा आहे काय? स्वभाव कसा आहे तो गरम झाला तर थोडासा त्रास देतो नाही तसा काय मारा बिरायचं काय विषय. म्हणजे बघा की एक सर्वसाधारण माणसाचे बैल पळत असतो पण प्रॉब्लेम हा त्यांचा पायऱ्याचा होतो. एकतर पायऱ्याला लोक वायदे मागतात. वायदेचा प्रश्न तर सगळ्यांनाच माहिती की लोक थोडी तिडकी नाही 10 द्या 20 द्या अशा पद्धतीने जर वायदे दिले तर सर्वसामान्याचे पाळणारे बैल हे अंधारात राहण्याचं कारण तेच आहे की समजा वायदे द्यायला पैसे नाहीत मग एक सर्वसाधारण बैल घ्यायचा त्याच्यासोबत पाळायचं गट काढायचा पुन्हा सीमेत मार खायचा आणि घरी जायचं. म्हणजे तरी पण सर्वसाधारण एका मैदानाला किती खर्च होतो? एका मैदानाला तसं 5-6 हजार रुपये खर्च. 5-6 हजार खर्च होतो. त्याच्यासोबत त्याच्या जोडीदार लोक आले पुढचा पायऱ्यावाला आला पावती आली म्हणजे असं सर्वसाधारण खर्च आहे. हा बैल बऱ्हाणपूरचा आहे फौजी म्हणून 7040 त्यांनी मोबाईल नंबर सांगितला आहे. आम्ही आयडीत मेन्शन करू मोबाईल नंबर. बैल उत्कृष्ट पळतोय. बैल दोन्ही खांदे आतून बाहेरून येऊ कोणत्याही खांदी पळतोय. फक्त बैलाचं पायऱ्या वाचून बैल अंधारात आहे आणि जाईल त्या मैदानात गट पास करतो. बैल ओपनला असो आदतला असो बैल
वासरांसोबत पण पळतोय आणि बैलांसोबत पण पळतोय. म्हणजे एक सर्वसाधारण लोकांना सांगणं असं आहे की बा जर तुमचा पण पळत असेल की ह्याच्या तोलीने तो पळू शकतो, जर वाटत असेल तर यांना संपर्क करा. आणि सर्वसामान्य माणसे आहेत, काही वायदी वगैरे काय असला प्रकार नाही. सर्वसामान्य माणसांना बैल द्या तुम्ही, असं आमचं म्हणणं आहे. बरं बाकीचं काय सांगू शकताल का अजून आजच्या मैदानात काय झालं कसं काय? आजच्या मैदानात आजपर्यंत आम्ही टाकलेल्या बैलाला अजून बैल आम्हाला पुरला नाही. म्हणजे बैल पुरत नाही असं म्हणणं आहे. पुरत नाही. बैल बाबा समजा कोणाकडे असेल तर सर्वसामान्य माणसाला बैल द्या, त्यांची पण बैल उजेडात येतील, तुमचे उजेडात येतील, असा हिशोब आहे. फक्त बैल ढाकणा दिसला म्हणून आपण मुलाखत घ्यायला आलेलो नाहीये. बैल पळतोय, बैलाच पळ आहे, फक्त एक सर्वसामान्य माणसाला पैर होत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून एवढं करायचं. आता ह्याच्या खुराकामध्ये तुम्ही सांगितलं, बरं बाकीचं देव घरचा स्वभाव कसा असतो त्याचा? घरचं घरी काय त्याचं म्हणजे कोणी बाया माणसं त्याची तशी काय अडचण नाही. म्हणजे मैदानात पण काय अडचण नाही, घरी पण अडचण नाही. ते मैदानात आलं तरी त्याला असे कोण म्हणतं गरम करा, भोक लावा, काय नाही त्याची अडचण अजिबात. भोक लावायचं नाही, काय नाही काय नाही, आवाज नसतं. राजू शेठ आले तर राजू शेठ बैलाची सुट्टी मी करेन. राजू शेठ सांगा दोन शब्द, या पुढे या. बैलाची मुलं या. बोला काय सांगाल तुम्ही, सुट्टीला कसा आहे बैल? काय तिला काय शांत आहे का मग त्याच्याबद्दल काय अजून माहिती सांगू शकता? माहिती बैल असं आहे की घरचा बैल जर पुरला आपल्याला तर आपण कधी बी राहू. आपल्याला बैल काही असा पाहिजे असा लागा नाही. बैलाला चांगला तळबिळ खालणं चांगला आहे, मोरचं बिरा नाही, बाहेर जाणं हा विषय नाही. दोन्ही चार एखादी बाहेरनं पळतो, आत बाहेर काय काढतो. याला तुम्ही कधीपासून बाहेर बैल शिकवलंय आम्हीच. आता पायऱ्यांचा काय प्रॉब्लेम काय होते काय सांगू? पहिल्याचा असा विषय की आपली परिस्थिती ना, आपण वायदी ही देऊ शकत नाही लय, त्यामुळे बैल मागं आहे आपलं. बैल प्रत्येक मैदानात गट तर काढतो, सिमेंट टाकीत सीमा टाकी 1-2 नंबरला गाडी उतरते टाकाटाकी. म्हणजे पैर होत नाही वायदे. हा वायदीसाठी पैर व्हायला त्याच्यासाठीच तुम्ही सांगू शकता बाबा लोकांना की आमचा बैल पळतोय. हा बैल पळतोय, बैलाला फक्त पैर पाहिजे. आपल्याला मोरच्या माणसाचं जर पळणारा बैल असेल तर आपण पावत्या टाकून आपल्या पैसे तिथपर्यंत जाऊ मैदानापर्यंत. आमचा स्वतः घरचा बी ड्रायव्हर आहे, स्वतः मालक गाडी आणतो. काय सांगू शकता त्याच्या शरीराबद्दल काय सांगू शकता का? शरीर काय आता त्याचं पहिल्यापासून कसं आहे फिटनेस फिटनेस मध्ये